जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज एका चर्चेतल्या विषयाला आपण हात घालतोय, तो म्हणजे लोकसभा निवडणूक 2024. लोकसभेची निवडणूक ही कायम हिंदुत्वाच्या हिताचीच असायला हवी, नाही तर हिंदूंना पाय वर करून बसायची वेळ येणार आहे एवढं मात्र नक्की. तुम्ही मतदान कोणाला करता त्यापेक्षा का करता हे महत्वाचे. मी असं मुळीच म्हणत नाहीये की बीजेपी म्हणजे हिंदुत्व आहे, पण जर विजय उत्सवात गायी कापल्या जात असतील, पाकिस्तानचे चांताराचे झेंडे मिरवले जात असतील, हिरव्या रंगाची उधळण होत असेल, तर हिंदूंचा विचार करणारा नेता हा कायम हिंदूंना निवडून दिला पाहिजे. कोणता पक्ष चांगला आहे आणि कोणता पक्ष वाईट आहे हे आम्हाला म्हणायचंच नाहीये, पण काँग्रेस निवडून आल्यानंतर त्यांचा विजयोत्सव कसा साजरा झाला, चला मी तुम्हाला दाखवते. साठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा, मर्दमावळ्याच्या राज्याचा. आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाणा घेऊन धारोष्ट रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली. तो हा दिवस पाहण्यासाठी शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. तर आणि तरच या लांड्याला तुम्ही टक्कर मारू शकाल, त्याचा मुंबईच काय महाराष्ट्र गिळतील, देश गिळतील. बघितलं, म्हणजे ज्या लोकांनी आपल्या जवानांना, आपल्या सीमेवर असलेल्या सैनिकांना गोळ्या झाडून झाडून मारलं, आपल्या देशात अतिरेकी हल्ले घडवले, आपला देश नेस्तनाबूत करू पाहिला, त्यांचे झेंडे अभिमानाने मिरवणारे हे लोक आणि त्यांना मतदान करणारे तुम्ही हुशार लोक. कसे विजयाचा किंवा पराभवाचा कधीच नव्हता, कारण माननीय नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार एवढं मात्र नक्की होतं. विषय होता की बहुमत मिळवल्यावर हिंदूंच्या सुरक्षतेचा. देशात होत असलेल्या जागेचं अतिक्रमण, वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यासाठी बहुमत हवं होतं, समान नागरी कायदा लागू करण्यासाठी बहुमत हवं होतं, काशी मथुराच्या अस्तित्वासाठी बहुमत हवं होतं. असो, कायदा तर लागू होणारच आहे, पण एवढं नक्की कळालं की हिंदू आपला धर्म हा कांद्याच्या भावात विकू शकतो. त्यांना आहे ना स्वतःचा धर्म अभिमानाने मिरवणारे नकोय, पण चांद तारे पाकिस्तानचे झेंडे नाचवणारे आणि त्यांचा जयघोष करणारे हवेत. कोणताही राजकीय पक्ष ना तुमचं घर चालवतो ना माझं घर चालवतो, पण कसं आहे, आपण त्या पक्षाला निवडून दिलं पाहिजे की जो निवडल्यानंतर आनंद हा हिंदुस्थानात झाला पाहिजे, पाकिस्तानात नाही. बरं, मी असं मुळीच म्हणत नाहीये की काँग्रेसनी 70 वर्षात काहीच केलं नाही. खूप काही केलंय. मी सांगते ना तुम्हाला काय काय केलंय. पाकिस्तान बनवलं मुसलमानांसाठी, बांगलादेश बनवलं मुसलमानांसाठी, धारा 370 लागू झाली मुसलमानांसाठी, अल्पसंख्याक बिल आलं मुसलमानांसाठी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड झालं मुसलमानांसाठी, अल्पसंख्याक कार्य मंत्रालय झालं मुसलमानांसाठी, वक्फ बोर्ड बनवलं गेलं मुसलमानांसाठी, अल्पसंख्याक 20 विद्यालय बनवलं गेलं तेही मुसलमानांसाठी, देशाची विभागणी धार्मिक पातळीवर करण्यात आली मुसलमानांसाठी, प्लेसेस ऑफ वर्कशिप ऍक्ट आणलं मुसलमानांसाठी. या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी शांततेत सगळ्या हालचाली चालू आहेत. आता एवढं सांगूनही तुम्हा हिंदूंना त्यांनाच सपोर्ट करायचा असेल, तुम्हाला तेच गोड लागत असतील, धन्य आहेत तुम्ही, धन्य. इलेक्शनचा रिझल्ट लागला आणि खरंच खूप वाईट वाटलं. तुम्ही जर खरंच हिंदू असाल ना आणि तुमच्या अंगात जर खरंच हिंदूंचं रक्त असेल ना, तर तुम्हालाही काहीच असंच वाटलं असेल जसं हल्दीघाटीच्या युद्धात राणा प्रतापांना वाटलं होतं, जेव्हा त्यांनी मुघलांच्या सेनेचं नेतृत्व करताना समोर हिंदूला बघितलं होतं. असंच काहीचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं असेल जेव्हा त्यांनी पुरंदरच्या युद्धात समोर हिंदूंची विशाल सेना बघितली असेल. हो, हे तेच महाराज आहेत ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हिंदूंसाठी वाहिलं होतं. असंच काहीचं राणी लक्ष्मीबाईंना 1857ला वाटलं असेल, जिथे इंग्रजांकडून त्यांनी भारतीयांना लढताना पाहिलं असेल. तुम्ही म्हणताय ना की 2014 नंतर या देशामध्ये धर्माचं वातावरण पेटलंय. बरं, जर ते 2014 नंतर पेटलं असतं तर 1947ला धर्माच्या नावाखाली या देशाचे तुकडे केले कोणी? बर, ती गोष्ट सुद्धा बाजूला ठेवा. आम्ही सगळीकडे म्हणतो मोदी हटाव देश बचाव. तुमच्या म्हणण्यासाठी एकदा काढून टाकू. काय करता, 1000चा सिलेंडर 400ला होईल, इथं असलेली महागाई इथपर्यंत येईल, पण सांगा हिंदूंची स्त्री सुरक्षित बाहेर पडू शकेल? तुम्ही अभिमानाने भगवा टिळा लावू शकाल? तुम्ही स्वाभिमानाने ते छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हात जोडून उभे राहू शकाल? असो, सांगायचं एवढंच आहे मला शेवटी की तुम्ही त्या काँग्रेसला मतदान केलंय, म्हणजे ज्या हिंदूंनी केलंय ना त्यांच्यासाठी.
ज्या हिंदूंनी त्या काँग्रेसला मतदान केलंय ना, हे तेच काँग्रेस आहे ज्यांनी हिंदूचं अस्तित्व असलेलं प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं होताना त्याविरुद्ध 14 वकील उभे केले होते आणि तुम्ही त्यांना मतदान केलं बरं का. जिंकलात तुम्ही, जिंकलात. जय श्रीराम.